नमस्कार, आपण पाहत आहात लोकना न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरमाडा गावात शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी अवैध देशी दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी मोठी धाड टाकत कारवाई केली आहे। गावातील कोंबड्यांच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला। या कारवाईत 5175 रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार बोरमाडा येथील देवेंद्र उर्फ देवा प्रभाकर लोणारे व अमोल पांडुरंग मेश्राम हे दोघे बोरमाडा ते विहिरगाव रोडवरील कोंबड्यांच्या शेडमध्ये अवैधरित्या देशी दारूची विक्री करत होते। याबाबतची गोपनीय माहिती पाथरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणी धाड टाकली। धाडी दरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला। पोलिसांनी 5175 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितेश डोरलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस कर्मचारी सतीश गुरनुले, अशोक मोहर्ले आणि दत्तराव शिंदे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली। परिसरात अवैध दारू विक्रीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते, त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे। अवैध धंद्यांविरोधात पाथरी पोलिसांची मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहे। लोकना न्यूज, सुजित भसारकर, पाथरी।